तर विद्यार्थी मित्रांनो कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा एक महागाईचा निर्देशांक म्हणजे सीपीआय, ग्राहक किंमत निर्देशांक किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ज्याचा आता नुकतंच आधारभूत वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चेंज केलेलं आहे, सीएसओनं चेंज केलेलं आहे. आता नवीन आधारभूत वर्ष काय आहे? 2024 हे आधारभूत नवीन वर्ष आहे. तर बघा, अर्थव्यवस्थेतील ग्राहक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती मोजून सीपीआय काढला जातो. सीपीआय कोण मोजतं किंवा कोण काढतं? तर सीएसओ काढतं, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस काढतं, राईट. दरवर्षी मोजत असतं आणि याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2011 पासून झालेली आहे. तर सीपीआय काढण्यासाठी आता सीपीआय जो काढला जातो तो सीपीआय ग्रामीण भागाचा वेगळा आणि शहरी भागाचा वेगळा काढला जातो आणि दोघांचा एकत्रितरित्या पण काढला जातो, ज्याला सीपीआय ऑल इंडिया, सीपीआय कंबाईंड ऑल इंडिया म्हटलं जातं. तर ग्रामीण भागाचा सीपीआय काढण्यासाठी एकूण 448 वस्तू आणि सेवांचा विचार केला जातो, तर शहरी भागाचा सीपीआय काढण्यासाठी एकूण 460 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. आणि या ग्रामीण आणि शहरी भागाचा एकत्रित काढण्यासाठी सीपीआय कंबाईंड ऑल इंडिया काढला जातो. त्यासाठी एकूण 908 वस्तू आणि सेवांचा याच्यामध्ये विचार केला जातो. बघा, डब्ल्यूपीआय फक्त वस्तूंचा काढला जातो, तर सीपीआय हा वस्तू आणि सेवा दोघांचा विचार करून काढला जातो. तर याच्यामध्ये कोणकोणते घटक विचारात घेतले जातात? तर याच्यामध्ये अन्न, वस्तू आणि पेय. ज्या अन्न, वस्तू आणि पेय हा जो घटक आहे, या घटकाला ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जास्त वेटेज दिलं जातं आणि एकत्रितपणे ह्याला सर्वात जास्त वेटेज दिलं जातं, राईट. नंतर पान आणि तंबाखू, इंधन व प्रकाश, कपडे आणि पादत्राणे. जे घर हा जो घटक आहे, हा घटक फक्त शहरी भागामध्ये विचारात घेतला जातो. फक्त म्हणजे शहरी भागाचा सीपीआय काढतानाच विचारात घेतला जातो, ग्रामीण भागाचा सीपीआय काढताना विचारात घेतला जात नाही. आणि इतर वस्तूंमध्ये घरगुती वस्तू आणि सेवा यांचा विचार केला जातो, ज्याला अन्न, वस्तू आणि पेयानंतर सर्वात जास्त वेटेज दिलं जातं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता सीपीआय हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे काय असतं? एकूण ज्या 908 वस्तू आणि सेवा आहेत, सर्वच वस्तू आणि सेवांचा सीपीआय म्हणजे अर्बन आणि रुरल दोघांचा विचारात घेऊन चलनवाढ जी मोजतात तेव्हा त्याला म्हणतात सीपीआय हेडलाईन इन्फ्लेशन म्हणतात. तर सीपीआय कोर इन्फ्लेशन काय असतं? सीपीआय कोर इन्फ्लेशन म्हणजे अन्न, वस्तू, पेय, इंधन आणि प्रकाश हे घटक वगळता, कारण यांच्या किमती सतत फ्लक्च्युएट होत राहतात, हे घटक वगळता उर्वरित वस्तू आणि सेवांचा विचार घेऊन जी चलनवाढ मोजली जाते त्याला सीपीआय कोर इन्फ्लेशन म्हणतात. आणि सीएफपीआय हा एक नवीन इन्फ्लेशन म्हणजे नवीन आहे, जो 2014 पासून मोजला जातो, कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स, राईट. जो मोजला जातो तो फक्त अन्न, वस्तू विचारात घेऊन काय केला जातो? मोजला जातो. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एकतरी प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल.